नमस्कार. आज आपण कुंदराची पौष्टिक भाजी बघणार आहोत. कुंदरा याला आयुर्वेदानुसार तांदूळजा असे सुद्धा म्हणतात. ही क्षारधर्मी म्हणजेच अल्कालाईन वनस्पती असल्याने आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी ही रानभाजी घरी आल्यानंतर स्वच्छ निवडून त्याच्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ही भाजी आपल्याला पावसाळ्यातच बघायला मिळते, त्याच्यामुळे एकदा तरी ही नक्की करून खायची. तांदूळजा ही एक आरोग्यदायी रानभाजी आहे आणि याचे शरीराला अनेक फायदे आहेत. तुम्ही बघू शकता भाजी मस्त धुवून घेतली आहे. हिला थोडं बाजूला सुकायला ठेवू. तोपर्यंत भाजीची फोडणीची तयारी करू. 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे, लाल मिरची, हिरवी मिरची आणि लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या. सर्वात आधी कढईमध्ये जिरं घालून घेऊया. थोडा हिंग, त्यानंतर लाल मिरची, लसणाच्या पाकळ्या, कांदा आणि हिरवी मिरची घालून घेऊया. कांदा छान तेलात परतून घेऊ. कांदा थोडा तांबूस झाला की त्यामध्ये हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडं तिखट तिखट तेलामध्ये छान शिजलं की आपण जी भाजी धुवून घेतली होती ती यामध्ये घालून घेऊ आणि परतून घेऊ. असं म्हणतात की या भाजीला चिरायचं नसते. दिसताना ही एवढी मोठी दिसते, पण शिजल्यानंतर थोडीशीच होते. मस्त परतून घेऊ. उर्वरित राहिलेले भाजी परत कढईमध्ये घालून घेऊ आणि परत फिरवू. भाजी छान परतवली की याला थोडी वाफ येऊ देऊ. थोडं झाकण ठेवून देऊ. आपल्याला अर्धा मिनिट झाकून ठेवायचं आहे, नाहीतर भाजी ओली होईल. त्याच्यानंतर सारखं मीडियम गॅसवर भाजी फिरवत राहायची आहे, म्हणजे छान शिजून येईल. ही भाजी अगदी 5 ते 10 मिनिटात शिजून तयार होते. भाजीला मस्त सुगंध सुटलाय, म्हणजेच आपली भाजी शिजून तयार आहे. तर या पावसाळ्यामध्ये ही आरोग्यदायी रानभाजी नक्की करून बघा.
अशा प्रकारे कुंदराची भाजी शिजून तयार झाली. ही कुंदराची भाजीच म्हणजे रानभाजी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्समध्ये लिहून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा. थँक्यू.